Look, Mr. Kadam, everything is possible if Vikrant Shukre is there. So don't worry. मंत्री मोदयांशी माझी मीटिंग अरेंज करा. पुढचं कसं काय करायचं ते मी बघून घेतो. ऑल राईट. What a pleasant surprise, Miss Indira. Welcome. What will you have? Tea, coffee, anything? Oh. ज्या माणसाने शाळेची जागा रिकामी करण्याची नोटीस पाठवली आहे त्या माणसाच्या ऑफिसमध्ये चहा आणि कॉफी. हे बघा मिस इंदिरा, तुमच्या मनात माझ्याबद्दल राग असणं मी समजू शकतो. इनफॅक्ट तुमच्या ठिकाणी मीही असतो तर माझी ही फर्स्ट रिॲक्शन ही अशीच असली असती, फ्रँकली स्पीकिंग. तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिक्षण क्षेत्रात काम करणारा हा माणूस इतका निष्ठुर कसा काय वागू शकतो. आय एक्सप्लेन आय एक्सप्लेन. प्रॅक्टिकली विचार कराल तर तुम्हाला माझं म्हणणं पटेल मिस इंदिरा. सो द थिंग इज 50 वर्षांनंतरही तुम्ही ही शाळेची जागा विकत घेऊ शकत नाहीये. याचाच अर्थ मॅनेजमेंटचा प्रोफेशनल अप्रोच कुठेतरी चुकत आहे. एम आय राईट? ग्रँड असूनही शाळेच्या रेनोव्हेशनसाठी तुम्हाला एका खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतंय. आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडला असेल की ही बातमी मला कशी काय कळली? अहो, माझ्या आजोबांचं नाव लागलंय तुमच्या शाळेला आणि त्याच नावाला जपण्यासाठी दिल्या घाटणीने दिलेल्या कर्जाचं व्याज आम्ही परस्पर चुकतं केलंय. आता राहिला प्रश्न शाळेचा. तर मी तुम्हाला 1 वर्षाची मुदत देतो. या वर्षभरात जागा विकत घ्या, नाहीतर मोकळी करा. दिल्या घाटने. शाळेभोवतीचा फास आवळायला लागा. इतका की इंदिराचा जीव गुदमरायला हवा.